ठीक आहे, इथिक्स काय हे समजण्याच्या आधी एक इमॅजिनरी सिनारिओ आपण पाहूया, एक केस स्टडी पाहूया आणि त्यात आपण काय करू याचं उत्तर बघूया आणि मग ठरवूया की इथिक्स म्हणजे काय. ठीक आहे. सो इथे एक तुम्हाला सिच्युएशन दिसते, एक ट्रॉली कार आहे. ट्रॉली कार म्हणजे काय माहितीये का? एक प्रकारचं ट्रेनचं एक छोटा व्हर्जन, बरोबर. तर तुम्ही या ट्रॉली कारचे ना ड्रायव्हर आहात. कोण आहात? ट्रॉली कारचे ड्रायव्हर. आणि ती ट्रॉली कार चालवत असताना तुम्हाला लक्षात आलंय की ट्रॉली कारचे ब्रेक काय झालेले आहेत? फेल झालेले आहेत. तुम्ही सरळ गेले तर समोर हे 5 लोक काम करतात. किती लोक काम करतात? 5. तुम्ही सरळ गेले तर किती लोक मरणार आहेत? 5 लोक. तुम्हाला लक्षात आले की ब्रेक फेल आहे. जर मी सरळ गेलो तर 5 लोक मरणार. तुमच्याकडे एक चान्स किंवा एक ऑप्शन आहे. तुम्ही ना इथून टर्न घेतला तर इकडे 5 लोक नाही आहेत, एकच माणूस. आयदर तुम्ही 5 माणसांना मारू शकता और एका माणसाला मारू शकता. काय कराल तुम्ही? किती लोक स्ट्रेट जातील? टर्न न घेता मी सरळ जाईन असं किती लोकांचं म्हणणं आहे? सिच्युएशन कळली आहे का तुम्हाला? तुम्ही ट्रॉली कारचे ड्रायव्हर आहात आणि दुसरं काही नाही बरं का, म्हणजे मी काहीतरी उडी मारेन साऊथच्या मूवी सारखा आणि परत तिथे जाऊन ती मशीन स्वतःच थांबवेल, असा काही ऑप्शन नाही. ऑप्शन 2च आहेत आपल्यासमोर. आयदर ब्रेक फेल झालेली ट्रॉली कार घेऊन सरळ जाणं आणि हे 5 लोक अपरिहार्याने काय होणार आहेत? मरणार आहेत. और तुम्ही टर्न घेऊ शकता आणि एक माणूस फक्त काय करेल? मरेल. किती लोक सरळ जातील? जास्त लोक मारायला भेटतात, सरळ जाऊया असं किती लोक करतील? कोणीच नाही. बरं, किती लोक टर्न घेतील? काही लोक. मग काय म्हणजे नक्की करणार काय तुम्ही? नाही, मग काहीतरी करावं लागेल ना. आता जे तो म्हटला की एव्हरीवन्स लाईफ इज इम्पॉर्टंट अँड हू वी आर टू डिटरमाइन, म्हणजे मी कोण ठरवणार? तर आपण पुढे जाऊन ना एक असे स्कॉलर बघणार आहोत, त्याला स्केप्टिक्स असं म्हटलं जातं. म्हणजे काय म्हटलं जातं? संशयवादी. स्केप्टिक्स ते सगळ्या गोष्टींवरती काय घेतात? संशय घेतात. तुम्ही त्यांना काहीही सांगितलं तरी ते त्याच्यावर काय करणार आहेत? काउंटर आर्ग्युमेंट, काउंटर क्वेश्चन विचारणार आहेत. ते कशावरतीच विश्वास ठेवत नाही. ते म्हणतात हा सगळं पॉसिबल आहे, शक्य आहे. खरं काय ते काही सांगत नाहीत. आणि ते असं म्हणतात द बेस्ट डिसिजन इन लाईफ इज ऑलवेज टू प्रोलॉंग डिसिजन. आयुष्यात सगळ्यात चांगला निर्णय कोणता? निर्णयच घेऊ नका. पण प्रशासनात तसं चालत नाही, बरोबर. तुम्हाला इथे बघा 2च चॉईस आहेत, जसं मी सांगितलं. लोक म्हणतात की इंजिन बंद करता येईल, नाही काही करता येणार नाही. सरळ जाता येईल किंवा टर्न घेता येईल. सरळ गेलात तर 5 लोक मरणार आहेत, टर्न घेतला तर 1 माणूस मरणार आहे. काय कराल तुम्ही? जास्तीत जास्त लोकांची लाईफ सेव्ह होतीये, बरोबर. म्हणजे मोस्ट ऑफ द लोक ज्यांनी हात वरती केला की आम्ही काय करू? टर्न घेऊ, त्यांचं म्हणणं आहे की 5 माणसं वाचतायत, 1 माणूस मरतोय, तर त्यामध्ये 5 लाईफ जास्त मॅटर करतात, बरोबर. किंवा 5 लाईफ वाचल्या तर जास्त चांगलं, बरोबर. हाच विचार होता. पुढे जाऊन जसं स्केप्टिक्स आपण बघणार आहोत तसंच युटिलिटेरियनिझम नावाचा प्रकार आहे, ज्याला प्राप्तव्यवाद किंवा प्रयोजनवाद म्हणतात मराठीमध्ये. ते काय बघतात? किती लोकांचं चांगलं होतं. जास्त लोकांचं चांगलं होत असेल आम्ही ते करू, बरोबर. सो केस सिनारिओ एक लक्षात आले तुम्हाला? तुम्ही काय म्हणता? आम्ही टर्न घेऊ, बरोबर. आता इथं असलेली व्यक्ती तुमची आई, वडील, बहीण, भाऊ आहे. काय कराल? समोर असलेली 5 माणसांना तुम्ही ओळखत नाही. ते तुमचे दूर म्हणजे रिलेटिव्ह असले तर तुम्ही काही विचार न करता जाऊ पण शकता पुढे पण रिलेटिव्ह नाहीत. इकडे एकदम जवळचे नातेवाईक, म्हणजे तुमची आई आहे, वडील आहेत, भाऊ किंवा बहीण आहे. आता काय कराल? आता किती लोक टर्न घेतील? आता किती लोक टर्न घेतील? मग अशा सगळ्यांनीच तुम्ही टर्न घेतला होता ना. तुम्ही म्हटले की 1 माणूस गेला तर ठीक आहे, 5 माणसं वाचायला पाहिजेत. आता तुम्ही म्हणते नाही, आम्ही काय करू? सरळ जाऊ, 5 लोकांना मारू. का बरं? आता काय विचार करताय तुम्ही? म्हणजे आधी सिंपलच केस स्टडी होती ना की बाबा 1 माणूस 5 माणसं, पण आता 1 माणूस तो काय आहे? महत्वाचा आहे. का बरं ह्या एका माणसासाठी तुम्ही डिसिजन बदलताय आता तुमचं? कुणी म्हणजे आता हे जस्टिफाय करावं लागेल ना एक्झाम हॉलमध्ये आल्यानंतर. काय करणार? आता ही हायपोथेटिकल सिच्युएशन आहे, पण ज्यावेळेला युपीएससीने याच्या आधीच्या केस स्टडी विचारल्यात त्यावेळेला त्यांनी सांगितलं की तुम्ही एका कंपनीत काम करताय आणि त्या कंपनीत भ्रष्टाचार चाललाय, मग गव्हर्नमेंट ऑफिस असू द्या किंवा प्रायव्हेट ऑफिस असू द्या, आणि त्या भ्रष्टाचार असलेल्या ऑफिसमध्ये तुम्हाला तो भ्रष्टाचार उघड करायचा आहे, फक्त एवढंच. घरी तुमचे वडील आजारी आहेत,
सगळे घरचे तुमच्यावर डिपेंडंट आहेत आणि कोविड नंतर आता कधीतरी तुम्हाला नोकरी लागली. म्हणजे आपण म्हटलं ना की खूपच मी सांगेन की नाही नाही काही फरक पडत नाही, तर घरचे आहेत ना परत एकदा, जसं तुम्ही आता म्हटलं की डिसिजन चेंज झालाय. येतंय लक्षात? इथिक्सच्या बाबतीमध्ये काय इथिकल काय अनइथिकल, नैतिक अनैतिक ठरवताना कदाचित सिच्युएशन पण ठरवतीये की काय इथिकल असणार आहे किंवा काय इथिकल नसणार आहे. बरोबर? मग याला काय म्हणायचं बरं? की मी सरळ न जाता सॉरी सरळ जातोय टर्न न घेता, भलेही त्यांनी 5 माणसं मरतात, काय म्हणायचं याला? बघा या विषयामध्ये ऍटलिस्ट इथिक्समध्ये असं कुणीच नसणार आहे की ज्याला या प्रश्नाचं उत्तर लिहिता येणार नाही. म्हणजे एकदम सुरुवातीला युपीएससीने विचारलं होतं की सर्व माणसं आनंद ऍस्पायर करतात, आकांक्षा असते, सगळ्यांना आनंद पाहिजे असतो. आता त्या प्रश्नाचं उत्तर असं काही नाहीये ना की किंवा तुमच्यासाठी आनंद म्हणजे काय याचं उत्तर देता येणार नाही असं आहे का? आनंद म्हणजे काय, आनंदाची माझी संकल्पना काय, याच्यावरती कधीही लिहिता येतं. मला वडापाव खायला बरं वाटतं, चांगलं वाटतं, ही पण माझी आनंदाची संकल्पनाच आहे ना. म्हणजे याचा अर्थ काय, एकदम एक्स्ट्रीम कंडिशन मध्ये पण असं कुठलं नसणार आहे प्रश्न की जो इथिक्स मध्ये तुम्हाला लिहिता येणार नाही. मग पहिली या विषयाच्या डिमांड मध्ये लक्षात येण्यासारखी गोष्ट कोणती आहे की काय मॅटर करणार आहे, ते पहिली गोष्ट आहे ते म्हणजे टर्मिनॉलॉजी. मी माझ्या आई वडिलांच्या कल्याणाचा विचार करेल, त्यांच्या इंटरेस्टचा विचार करेल, हे जे तुम्ही बोलताय ना ते असं मोगमपणे बोलून चालणार नाही. येते लक्षात? आपल्याला या पेपरच्या 7 ते 8 डिमांड लक्षात घ्यायचे, जेणेकरून पुढे जाऊन आपल्याला काय नक्की करायचं आहे बॅच मध्ये ते लक्षात येईल. तर पहिली गोष्ट काय लागते, टर्मिनॉलॉजी. अर्थात हे जीएस 1 2 3 4 आणि सगळ्याच तुमच्या मेन्सच्या विषयाच्या बाबतीत ऍप्लिकेबल आहे. म्हणजे सोसायटीचं उत्तर तुम्ही इकॉनॉमीच्या उत्तरासारखं लिहू शकत नाही. अर्थव्यवस्थेची टर्मिनॉलॉजी आणि समाजाची टर्मिनॉलॉजी ही वेगळी असणार आहे. थोडक्यात तुम्हाला काय लक्षात घ्यायचं बघा, मी आता डिस्क्रिप्टिव्हची जी तयारी करतात खास करून 25 त्यांना एक सजेस्ट करतो की ऍटलिस्ट टर्मिनॉलॉजी समजण्याचा प्रयत्न करा प्रत्येक विषयाची. प्रश्न कसाही आला त्या विषयाच्या टर्मिनॉलॉजीच्या कंटेक्स्ट मध्ये मला तो काय करता आला पाहिजे, लिहिता आला पाहिजे. यामध्ये मी असा का निर्णय घेतला बरं की मी माझ्या आई वडिलांना नातेवाईकांना प्रेफर केलं, काय बघितलं बरं आपण अशा वेळेला? इमोशन्स किंवा आणखी त्याला काय म्हणणार आपण, आपला स्वार्थ, सेल्फ इंटरेस्ट. बरोबर? म्हणजे कुठेही काय झालं, इथिकल डिसिजन मेकिंग आपण किती आयडियलिस्टिक वागलो, पहिला इथिकल डिसिजन मेकिंगचा किंवा काय योग्य अयोग्याचा पहिला निर्णय आपला कशावरती असतो, सेल्फ इंटरेस्ट वरती. आता यालाच टर्मिनॉलॉजीच्या भाषेमध्ये आपण आपला पहिला इथिकल अप्रोच समजून घेणार आहे, त्याला इगोइझम असं म्हटलं जातं. आपण जे इथिकल अप्रोचेस बघणार आहे ते अप्रोचेस, एक गोष्ट लक्षात घ्यायची की अक्रॉस पेपरमध्ये कुठेही वापरता येऊ शकतात. तुमच्या केस स्टडीमध्ये किंवा सिलेबस पॉईंटच्या 1 ते 7 पॉईंटमध्ये कुठेही कुठल्याही प्रश्नात वापरता येतील असे अप्रोचेस आहेत. आपल्याला एक साधारणतः 12 अप्रोचेस बघायचे. आपण एक पहिल्या अप्रोच पासून स्टार्ट करणार आहोत, तो आहे इगोइझम किंवा इगोसेंट्रिझम असं त्याला म्हटलं जातं इंग्लिशमध्ये. मराठीमध्ये जे आहे त्यांनी त्याचं नाव अहम केंद्रवाद असं आहे. इगो, इगो म्हणजे कोण, मी स्वतः, ती व्यक्ती. अहम मराठीतला कोण, मी तो स्वतः. अहम केंद्रवाद, त्याला एकदम सोप्या भाषेत स्वार्थवाद असं पण म्हणता येईल, सेल्फ इंटरेस्ट असलेला. पण मग ते थोडंसं काय होतं, खूप थोडं प्रॉब्लेमॅटिक वाटायला लागतं. इगोइझम किंवा इगोसेंट्रिझम, भारतात जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला हा अप्रोच इनहेरेंटली प्रॉब्लेमॅटिक वाटतो. असं कसं, आम्ही सर्वत्र सुखिना संतूवरती बिलीव्ह करणार आहोत, जरी स्वतःचाच इंटरेस्ट आपण बघत असतो. आता कसं बोलले की नाही घेणार आम्ही टर्न, बरोबर ना? मग तिथे कुठे गेला आपला सर्वत्र सुखिना संतू? याचा अर्थ काय, माणूस कसा विचार करतो, सेल्फ इंटरेस्टचा विचार करून ऍक्शन घेतो. आणि त्याला इथिकल बॅकिंग देणारा अप्रोच कोणता आहे, इगोइझम किंवा इगोसेंट्रिझम. ही टर्म जर मेन्शन केलेली असेल तर त्याच्या खाली ना 2 शब्द लिहून घ्यायचे. इथिकल इगोइझम, नैतिक अहम केंद्रवाद, and second is psychological egoism. मानसशास्त्रीय किंवा मानसिक अहम केंद्रवाद. सो इगोइझमचे 2 टाईप, म्हणजे आपल्याला इगोइझम थोडा लक्षात यायला सुरुवात होईल. काय म्हणजे ज्यावेळेला युपीएससी केस स्टडी विचारली होती ना, तुमचे आई वडील आजारी आहेत, त्यावेळेला सांगाल माझ्याकडे एक ऑप्शन काय आहे, त्यांची काळजी घेणं किंवा त्यांच्यासाठी मी तो जॉब सोडणार नाही, तिथला भ्रष्टाचार उघड करणार नाही. कारण पहिला अप्रोच काय, इगोइझम, माझा स्वार्थ पण मला बघायला पाहिजे. अर्थात त्याला थोडं वेगळं कनोटेशन आपण बघू. सायकोलॉजिकल इगोइझम काय म्हणतो माहितीये का, तो म्हणतो की माणूस हा बाय डिफॉल्ट नॅचरली नैसर्गिकरित्या स्वार्थीच आहे. तुम्ही त्याला सांगा नका सांगू, तो कसा वागणार आहे, स्वार्थी, सेल्फिशच वागणार आहे.
म्हणजे ज्यावेळेला ऑप्शन असेल ना किंवा काही निर्णय घ्यायचा असेल तो काय निर्णय घेणार, स्वतःच्या सेल्फ इंटरेस्ट मध्ये निर्णय घेणार. सो सायकोलॉजिकल इगोइझम काय सांगतो, माणसं ही स्वतःच्या स्वार्थानेच वागतात. तुम्ही त्यांना तसं शिकवा नका शिकू, कारण इनहेरेंटली माणूस कसा आहे, नैसर्गिकरित्या माणूस कसा आहे, स्वार्थीच आहे. येते लक्षात? त्याला तसं शिकवावं लागेल का, तो स्वार्थीच आहे. बरोबर. इथिकल इगोइझम काय म्हणतो, माहित नाही आपल्याला की माणूस स्वार्थी आहे की नाही नैसर्गिकरित्या, पण तुम्ही कसं वागलं पाहिजे, स्वार्थी वागलं पाहिजे. तर मला सांगा काय फरक आहे बरं दोन्हीमध्ये. हे म्हणतात की नाही तसं वागणारच आहे, तुम्ही काही सांगा नका सांगू, हे ऍक्च्युली तसं करायला सांगताय. ओके, अजून याचा फरक तुम्हाला लक्षात यायला हे दोन्हीतला. इथिक्स ना, डायमेन्शन ऑफ इथिक्स नावाचा आपल्याला सिलेबस पॉइंट आहे, नीतिशास्त्राचे आयाम. त्यातला पहिला डायमेन्शन माहिती आहे का तुम्हाला, डिस्क्रिप्टिव्ह इथिक्स, ज्याला वर्णनात्मक नीतिशास्त्र असं म्हणतात. काय करत असेल बरं हे डिस्क्रिप्टिव्ह इथिक्स, त्याच्या नावावरून वर्णनात्मक नीतिशास्त्र काय करत असेल, नाव आहे डिस्क्रिप्टिव्ह वर्णनात्मक. हे डिस्क्रिप्टिव्ह इथिक्स काय करतं, तर फक्त डिस्क्राईब करतं की या समाजात काय इथिकल कन्सिडर केलं जातं, काय अनइथिकल कन्सिडर केलं जातं. इथे ना कोणता जजमेंट दिला जात नाही की जे करतायत ते बरोबर आहे की नाही. म्हणजे भारतीय समाजात बघा, वडीलधाऱ्या व्यक्तींचा आदर करावा हे आपल्या याच्यामध्ये काय कन्सिडर केलं जातं, चांगलं कन्सिडर केलं जातं. भारतीय समाजामध्ये महिलांना निम्न स्थान दिलेलं आहे, कमी स्थान दिलेलं आहे, ही फॅक्ट आहे का, हे बरोबर आहे का. डिस्क्रिप्टिव्ह इथिक्स तेवढंच सांगेल की भारतीय समाजात असं असं होतं, ते योग्य की अयोग्य, ते राईट की रॉंग, हे डिस्क्रिप्टिव्ह इथिक्स सांगणार नाही. आले का लक्षात. असं उदाहरण सांगता येईल का तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह इथिक्सचं, की जे डिस्क्राईब करतायत, सांगतायत, वर्णन करतायत की हे असं आहे, व्हॉट इज ज्याला आपण म्हणतो, हे असं आहे, ते कशात सांगितलं जातं, डिस्क्रिप्टिव्ह इथिक्स मध्ये सांगितलं जातं की ही गोष्ट चांगली कन्सिडर केली जाते समाजात, किंवा ही गोष्ट मॉरल कन्सिडर, हा नेहमी खरे बोलावे, हे भारतीय समाजातलं हे कन्सिडर केलं जातं. किंवा मुलांनी पालकांचे ऐकावे, हे पण काय कन्सिडर केलं जातं. इंडियन कंटेक्स्ट मध्ये तरी ऍटलीस्ट भारतीय समाजामध्ये तरी काय कन्सिडर केलं जातं, ते इथिकल. मग हे डिस्क्रिप्टिव्ह इथिक्स वाले काय सांगतील, भारतीय समाजात पालकांचं ऐकावं अशी काय आहे, नैतिकता आहे किंवा नैतिक धारणा आहे, इथिकल कन्सिडरेशन आहे, ते बरोबर आहे की चुकीचं आहे, याचं जजमेंट हे देणार नाही. बरोबर. येतंय का लक्षात. वारली नावाची ट्राईब माहिती असेल तुम्हाला, कुठे आहे, महाराष्ट्र गुजरात वगैरेचा एरिया सगळं वारली पेंटिंग तुम्हाला माहित असेल. तर वारली ट्राईब मध्ये ना एक परसेप्शन आहे, एक समजूत आहे की महिलांना एक बरगडी जास्त असते, रिब. का बरं, तर नवरा मारून मारून ती तोडू शकतो. डिस्क्रिप्टिव्ह इथिक्स काय सांगेल, वारली समाजामध्ये महिलांना एक बरगडी जास्त आहे असं कन्सिडर केलं जातं, जेणेकरून डोमेस्टिक व्हायलन्स जरी झाला तरी ती बरगडी एक्स्ट्रा काय होईल, जाईल, बाकीच्या तशाच राहतील. आता पुन्हा एकदा मी सांगतोय का की हे चुकीचं आहे की हे बरोबर आहे, मी फक्त काय करतोय, डिस्क्राईब करतोय, दॅट इज डिस्क्रिप्टिव्ह इथिक्स. ओके, आलंय का लक्षात. दुसरा आहे तो आहे नॉर्मेटिव्ह इथिक्स, याला आदर्शात्मक नीतिशास्त्र असं म्हटलं जातं, आदर्शात्मक नीतिशास्त्र. आता काय करत असेल नॉर्मेटिव्ह इथिक्स, त्याच्या नावातच आहे नॉर्म किंवा आदर्श सेट करणं. इथे आपण तसं काही आदर्श सांगतोय का, हे आदर्श आहे, हे असं असलं पाहिजे, इथं ते सांगितलं जातं. यालाच प्रिस्क्रिप्टिव्ह इथिक्स असं सुद्धा म्हटलं जातं. तुम्ही डॉक्टरकडे गेल्यानंतर काय दिलं जातं, प्रिस्क्रिप्शन. तुम्हाला असं असं चुकीची गोष्ट होतीये तुमच्यासोबत, तुम्ही काय करा, या प्रिस्क्रिप्शनच्या बेसिसवरती काम करा. मग इथे काय केलं जातं, या डिस्क्रिप्टिव्ह इथिक्स मधून जे काही येईल त्याच्यावरती काय दिलं जातं, प्रिस्क्रिप्शन दिलं जातं की तुम्ही असं वागलं पाहिजे. बघा सिंपल डिफरन्स, वर्णनात्मक इथिक्स सांगतं व्हॉट इज, काय आहे. डिस्क्रिप्टिव्ह इथिक्स काय सांगतं, काय आहे. प्रिस्क्रिप्टिव्ह इथिक्स काय सांगतं, व्हॉट ऑट टू बी, काय असलं पाहिजे. आलंय लक्षात. नॉर्मेटिव्ह इथिक्स काय सांगतो, त्या ट्रॉली कॉर्पच्या प्रॉब्लेम मध्ये तो सिच्युएशन डिस्क्राईब नाही करणार, तो काय करेल, तुम्ही काय करायला पाहिजे, तुम्ही जे काही केलं ते बरोबर होतं की चुकीचं होतं याचं इव्हॅल्युएशन केलं जाईल. इथे फक्त तुम्ही जे काही वागले ते काय केलं जाईल, डिस्क्राईब केलं जाईल. ओके, समजलंय का ह्याच्यातला डिफरन्स. सो इथिक्सची पहिला डायमेन्शन काय आहे, डिस्क्रिप्टिव्ह इथिक्स, दुसरा आहे नॉर्मेटिव्ह इथिक्स.
तिसरं आहे मेटा इथिक्स. काय अर्थ होतो मेटा असा शब्द आला तर? मेटा इथिक्स, आधी भौतिक नीतिशास्त्र असं त्याला, किंवा आधी नीतिशास्त्र असं पण म्हटलं जातं. मेटा इथिक्स हे पुन्हा आपल्याला बघायचंय, पण जस्ट फक्त ओव्हरऑल अंडरस्टँडिंग येण्यासाठी. मेटा इथिक्स काय करतो बघा, इथिकल टर्मिनॉलॉजी आणखी चांगले होण्यासाठी काम करतं. व्हॉट इज गुड, चांगलं कशाला म्हणायचं, चांगल्याची व्याख्या कशी असायला पाहिजे. थोडक्यात नॉर्मेटिव्ह इथिक्स मध्ये नॉर्म अप्लाय करताना मेटा इथिक्स त्याला मदत करते. ही काय बघणार आहेत, काय चांगलं काय वाईट ना, पण चांगलं कशाला म्हणायचं, वाईट कशाला म्हणायचं, हे कशामध्ये बघितलं जातं, मेटा इथिक्स मध्ये बघितलं जातं. आले लक्षात? म्हणजे काय बेसिकली तुम्ही जी इथिकल लँग्वेज वापरताय ती चांगली करण्याचं काम कुठे केलं जातं, मेटा इथिक्स मध्ये केलं जातं. आणि चौथी ब्रँच आहे किंवा चौथं डायमेन्शन आहे ते आहे अप्लाइड इथिक्स, उपयोजित नीतिशास्त्र. ओके, काय बरं म्हणजे अप्लाइड इथिक्स, उपयोजित नीतिशास्त्र म्हणजे काय? तर आपल्या आजूबाजूला ज्या काही गोष्टी चालल्यात, ज्या प्रॅक्टिकल गोष्टी चाललेल्या आहेत, कंटेम्पररी पर्स्पेक्टिव्हच्या गोष्टी चाललेल्या आहेत, त्या इथिक्सच्या अँगलने बघणं. मीडिया इथिक्स, माध्यमांचं नीतिशास्त्र. म्हणजे मीडियामध्ये धर्मेंद्र जाऊन 2-3 दिवस झालेले आहेत, बरोबर, तर ते कशामध्ये बघणार, मीडिया इथिक्स मध्ये. त्यानंतर इन्व्हायरमेंटल इथिक्स आहे सध्या, पर्यावरणीय नीतिशास्त्र. अबॉर्शनच्या अराउंड सतत चर्चा चाललेली असते, तर अबॉर्शनचं इथिक्स. असं सांगता येईल का अप्लाइड इथिक्सचा आणखी एखादा टॉपिक? बिझनेस इथिक्स, गुड. अजून स्पोर्ट्स मधलं इथिक्स, आणखी जे इंडिया पाकिस्तान मधल्या आशिया कप मध्ये चाललं होतं ते स्पोर्ट्स इथिक्सच्या पर्स्पेक्टिव्हने बघता येईल. अजून गुड, पॉलिटिक्स आणि इथिक्सचा संबंध. आणखी इथुनोशिया, इच्छा मरणचा प्रश्न सतत सतत येत राहतो. तर हे सगळे टॉपिक कशामध्ये बघायचे असतात, अप्लाइड इथिक्स मध्ये. क्लायमेट चेंज इथिकल पर्स्पेक्टिव्हने कसं बघायचं, तर 4 ब्रांचेस कोणत्या इथिक्सच्या? पहिलं डिस्क्रिप्टिव्ह इथिक्स, सेकंड नॉर्मेटिव्ह इथिक्स, थर्ड मेटा इथिक्स, अँड फोर्थ अप्लाइड इथिक्स. राहतील लक्षात? ओके, मग मला सांगा यातलं कोणतं डिस्क्रिप्टिव्ह वाटतंय आणि कोणतं नॉर्मेटिव्ह वाटतंय? इथिकल इगोइझम डिस्क्रिप्टिव्ह की सायकोलॉजिकल इगोइझम डिस्क्रिप्टिव्ह? कोणतं वाटतंय तुम्हाला? सायकोलॉजिकल इगोइझम काय म्हणतो, माणूस स्वार्थीच वागतो. ह्युमन बिंग्स आर इनहेरेंटली सेल्फिश. म्हणजे याचा अर्थ हे काय करतायत, डिस्क्राईब करतायत. आलं का लक्षात? वेरॅज इथे हे काय करतायत, प्रिस्क्राईब करतायत की तुम्ही कसं वागलं पाहिजे, स्वार्थीच वागलं पाहिजे. हे सांगतात वागतातच, हे म्हणतायत कसं वागलं पाहिजे, स्वार्थीच वागलं पाहिजे. आलं लक्षात? इगोइझम. पटतंय का तुम्हाला हा इगोइझमचा अप्रोच, की माणसाने कोणती गोष्ट चांगली कन्सिडर करा, जी गोष्ट त्याच्या सेल्फ इंटरेस्टला योग्य असेल? पटतंय का तुम्हाला? नाही, सिच्युएशन वरती डिपेंड आहे. ओके, म्हणजे एखादी सांगा बरं सिच्युएशन की जिथे तुम्हाला असं वाटतं की सेल्फ इंटरेस्टच बघायला पाहिजे. बरं, बाकी अजून पटतंय का इथिकल इगोइझम? माणसाने कशा कुणाचंच बघायचं, पहिलं कल्याण भलं स्वतःच. पटतंय का? ओके, म्हणजे त्याला असं म्हणायचंय की दुसऱ्याचं आपण म्हणू की हानी न करता, दुसऱ्याला दुःख न देता स्वतःचं हित पण माणूस काय करू शकतो, बघू शकतो. बरोबर. तुम्हाला असं म्हणायचं काही गोष्टी प्रॉब्लेमॅटिकच आहेत, इनहेरेंटली प्रॉब्लेमॅटिक आहेत, त्या नाही करायला पाहिजे स्वतःच्या स्वार्थाच्या नावाखाली. बरोबर. ओके, अजून बाकीच्यांना काय वाटतं? त्यात कोणाचा स्वतःचा स्वार्थ आहे? त्या मित्रांसोबत चर्चा करण्यापेक्षा स्वतःचा अभ्यास केलेला बरा. हे काय, इगोइझम. अजून बरोबर आहे. अजून बरं, याच्या उलट काय बरं म्हणायचं, की समजा नाही स्वतःचा स्वार्थ बघू नका, दुसऱ्यांच्या कल्याणाचा विचार करा, दुसऱ्यांच्या इंटरेस्टचा विचार करा, जास्तीत जास्त लोकांचं कल्याण कसं होईल याचा विचार करा. कारण आपल्याला याच्या आधी एसे विचारून पण झालाय, गुड ऑफ एन इंडिव्हिज्युअल इज कंटेंड इन गुड फॉर ऑल. सर्व लोकांच्या कल्याणामध्येच एका व्यक्तीचं कल्याण सामावलेलं आहे. गुड ऑफ इंडिव्हिज्युअल इज कंटेंड इन गुड फॉर ऑल. हा एसे तर वेगळाच म्हणतोय, परत एकदा इंडियन याच्यासारखं सर्वत्र सुखी नसतो.
सर्वे संतुसी खासू काम आहे. मग काय करायचं? इगोइझमच्या एक्झॅक्ट अपोजिट काय म्हणता येईल बरं? त्याला म्हटलं जातं अल्ट्रुइझम. ही एक इथिकल टर्मिनॉलॉजी इगोइझम सोबत आज आपल्याला काय करायची आहे, लक्षात ठेवायची. हा पुढे मुद्दा एक मी सांगणार आहे तुम्हाला, पण प्रत्येक लेक्चर नंतर तुमच्याकडे एक गोष्ट झाली पाहिजे, ते म्हणजे कीवर्डची लिस्ट. काय झाली पाहिजे की बाबा हे कीवर्ड्स आहेत की जे परत परत बोलावे लागतील तुमच्या, त्या सतत त्या ह्याच्यामध्ये आले ते वाचनामध्ये, यूज मध्ये, तर ते ऍक्च्युअल पेपर मध्ये येतील. अल्ट्रुइझमला मराठीमध्ये म्हटलं होतं परोपकारवाद. आता ऍक्च्युअली बघायला गेलं तर इंडियामध्ये, भारतीय तत्वज्ञानामध्ये आपण कशाला एम्फसाइज करतो? परोपकाराला. सतत सगळ्या ठिकाणी, म्हणजे ऋग्वेदात अन्नदान सुक्त आहे, अन्नदान है, ती पण काय सांगते, तुम्ही काय करायला पाहिजे? अन्नदान करायला पाहिजे. छोट्या छोट्या स्टोरीज आहेत ज्या उपनिषदामधल्या वगैरे, त्या सतत सांगतात की तुम्ही दुसऱ्यांचा विचार करायला पाहिजे. आता ही एसे मध्ये आपण स्टोरी बघतो, पण आता एक जस्ट उपनिषदामधल्या छांदोग्य उपनिषदामधली एक स्टोरी आहे. बघा, हे जेव्हा आपण बोलतोय ना असं की छांदोग्य उपनिषदामधली कथा आहे, त्यावेळेला वाचणारा एक्झामिनर पण काय होणार आहे की बाबा हा कुठेतरी हा एक सिरियस ऍस्पिरंट आहे जो चांगला अभ्यास करून माझ्यासमोर आलेला आहे. नाहीतर आपण तेच, कोणा एका गावात एक गरीब ब्राह्मण राहत होता, ते पंचतंत्रासारख्या गोष्टी इथं वर्क होणार नाही. तो इथं स्पेसिफिक छांदोग्य उपनिषदामधला तो प्रसंग आहे, आणि कुठे आहे? 6वीच्या एनसीईआरटीत आहे. बरोबर. छांदोग्य उपनिषदामधली ती स्टोरी आहे की ज्याच्यात दोन साधू हे जेवायला बसलेले असतात झाडाखाली. शौनक आणि अभिप्रतिरीण अशी त्या दोघांची नावं असतात. ठीक आहे. तिथे एक बेगर येतो, भिकारी येतो, आणि तो त्यांना म्हणतो की मला काहीतरी जेवायला द्या. ते म्हणतात नाही, आमच्याकडे आमच्या पुरतच आहे, तुला आम्ही देऊ शकत नाही. आणि त्याने स्टोरीला नावच दिलं एनसीईआरटीने, वाईज बेगर, हुशार किंवा शहाणा भिकारी. तो म्हणतो ठीक आहे, नका देऊ. तुम्ही कुणाची हे करता बरं? पूजा करता, उपासना करता, वर्शिप कुणाला करता तुम्ही? ते म्हटले युनिव्हर्सल सोल. चराचरामध्ये सार्वत्रिक असा वसलेला कोण? ईश्वर. युनिव्हर्सल म्हणजे कोण? काय? सार्वत्रिक असलेला. बरोबर. म्हणजे आताच मी एक मराठी पुस्तक ट्रान्सलेशन झालेलं बघितलं, त्यात एक टॉपिक आहे, मॅरेज युनिव्हर्सल आहे का, म्हणजे विवाह संस्था ही सार्वत्रिक आहे का. तर ते ट्रान्सलेशन असं होतं, विवाह सार्वभौम आहे का. सो चॅट जीपीटी नमाया. म्हणजे बघण्याचे पण नंतर आपण कष्ट घेऊ शकत नाही, इतकी परिस्थिती आहे. सो युनिव्हर्सल सोल म्हणजे कोण? सार्वभौम सोल नाही, सार्वत्रिक वसलेला असा सोल. ते म्हणतात हो, आम्ही कुणाची प्रार्थना करतो? युनिव्हर्सल सोलची. ते म्हणतात मग युनिव्हर्सल सोलची जर तुम्ही प्रार्थना करत असाल तर तो कुठे बसलेला आहे? सर्व चराचरात आहे. बरोबर. तो माझ्यात पण आहे. जर तो युनिव्हर्सल जर सगळीकडे आहे, तर तो भिकारी म्हणतो तो कुणामध्ये आहे? माझ्यात सुद्धा आहे. जर तुम्ही मला जेवण देत नसाल तर तुम्ही कुणाला जेवण देत नाही आहात? युनिव्हर्सल सोलला. बघा, ही स्टोरी कुठेही वापरता येते, पण इजेन्स काय आहे त्याचा? तुम्ही कसे असायला पाहिजे? ईश्वरापर्यंत पोहोचण्याचा मार्ग कोणता आहे? परोपकार, अल्ट्रुइझम. सो इगोइझमला अपोजिट काय? इगोइझम काय म्हणतं? कुणाचा हित बघायला पाहिजे? स्वतःचं. अल्ट्रुइझम काय म्हणतं? कुणाचं हित बघायला पाहिजे? दुसऱ्याचं. मग स्वतःचं हित बाजूला ठेवलं तरी चालेल. इथपर्यंत आले लक्षात? तुमच्या मते कोणता अप्रोच जास्त व्हॅलिड आहे, चांगला आहे? किती लोक बरं अल्ट्रुइझमच्या बाजूने आहेत? नाही, कुणीच नाही. कुणीच नाही अल्ट्रुइझमच्या बाजूने. आणि इगोइझमच्या? म्हणजे इकडे पण जाऊ शकतो आम्ही, इकडे पण जाऊ शकतो. बरोबर. बघा, आपल्याला ना कुठलाही एक्स्ट्रीम गाठायचा नाही. अरिस्टॉटल गोल्डन मीन सांगतो, नंतर आपल्याला तो बघायचा आहे, आणि गौतम बुद्ध मिडल पाथ सांगतात. सध्याचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम, इथिकल प्रॉब्लेमच असा आहे की आपण एक्स्ट्रीम गाठतो. कुठेही आपल्याला काय करायचंय? तो मध्यम मार्ग साधायचा आहे. म्हणजे एकदमच मी माझा इगो घेऊन बसलेलो नाहीये, आणि एकदम दुसऱ्यांच्याच कल्याणात एकदा इतका अडकलेलो आहे की मला स्वतःचं पण काही दिसत नाही. कारण एक्स्ट्रीम अल्ट्रुइझम पण प्रॉब्लेमॅटिक आहे का? आधी म्हणजे मला खूप समाजसेवा करायची इच्छा, पण माझ्याकडे पैसाच नाही. काय करणार समाजाची सेवा? बरोबर. ते म्हणलं पैशाची जेव्हा समाजसेवा करता येते, पण कुठेतरी लागतो ना तो. मला माहित नाही की मला आता रूमचं रेंट भरीन का नाही मी आज. अल्ट्रुइझमनी कधी कधी काय होतं, तुमच्या हेल्थला पण इम्पॅक्ट होतो, तुमच्या हेल्थवरती पण इम्पॅक्ट होऊ शकतो. बरोबर. सो हा अप्रोच काय सांगतो? एकदम इगोइझम पण नको आणि एकदम अल्ट्रुइझम पण नको. मग मधला मार्ग काय आहे? त्याला शब्द वापरला जातो, आणि तो एक तुमच्या कीवर्ड मध्ये आला पाहिजे. तो आहे इनलाइटन्ड सेल्फ इंटरेस्ट. प्रबोधित स्वहित, इनलाइटन्ड सेल्फ इंटरेस्ट. एकदम एक्स्ट्रीम टोक नाही गाठायचं. कशाचं?
इगोइझमचं आणि एकदम एक्स्ट्रीम अल्ट्रुइझमचं पण नाही. जसं तुम्ही मगाशी म्हटले की माझा सेल्फ इंटरेस्ट बघायला पाहिजे, पण हा सेल्फ इंटरेस्ट बघताना एक लाईन आहे, त्याच्या पलीकडे नाही जायला पाहिजे आयुष्यात. ती इथिक्सनी बाउंड केलेली, मॉरल्सनी बाउंड केलेली एक लाईन असायला पाहिजे. त्या लाईनच्या पलीकडे जर मी गेलो तर मग ते काय होईल, प्रॉब्लेमॅटिक होईल. तुम्हाला ते गांधींचं कोट माहित असेल, बरेच लोक ते निबंधामध्ये वगैरे आधी पण वापरलेलं असतं. अर्थ हॅज इनफ फॉर एव्हरीवन्स नीड, एव्हरीबडीज नीड, बट नॉट फॉर एनीवन्स ग्रीड. या पृथ्वीवरती प्रत्येकाची गरज भागवेल इतका आहे, पण कुणाचीही वासना, इच्छा पुरवेल असं नाहीये. तो एक मध्यंतरी एक मूवी आला होता, त्याच्या सुरुवातीलाच ते गांधींचं स्टेटमेंट होतं, माहितीये का कोणाला? तुंबाड. तुंबाडची बेसिक थीमच होती जनरेशनल ग्रीड. एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये कशी ती हाव, वासना ट्रान्सफर होते. त्यावेळेला ते काय म्हणतात की सेल्फ इंटरेस्ट फॉलो करा, पण एका लिमिटच्या पलीकडे आयुष्यात जायला नाही पाहिजे. आणि मग ते इनलाइटमेंट जे आपण म्हणतो, प्रबोधन झालं तुमचं, की तुम्ही काय बघता, स्वतःच्या हितासोबत दुसऱ्याचं सुद्धा हित बघता. आलंय लक्षात? पण असं मिडल पाथ शक्य आहे का? किंवा माझा तुम्हाला असा साधा प्रश्न आहे की असा मिडल पाथ कसा अचीव्ह करता येतो, यासाठीचं काही उदाहरण आहे का? मग ते इंडियन ट्रॅडिशन मध्ये, फिलॉसॉफीमध्ये दिलेलं असेल किंवा जगभरात कुठेतरी असं फॉलो केलं जात असेल. असं काही ऐकलंय का तुम्ही की माझं तर हित बघतोय, मी माझं तर इंटरेस्ट बघतोय, पण त्याच्यासोबत मी बाकीच्यांचं पण भलं कल्याण बघतोय? असं काही आहे का? असं काही आहे का? माहितीये? नेबरहुड फर्स्ट पॉलिसी, ओके. अजून शेजारी प्रथम धोरण, जगा आणि जगू द्या, ओके, गुड. अरे मगासपासून आपण जे म्हणतो सर्वेत्र सुखेन संतु, सर्वे संतु निरामया, याच्यामध्ये सर्वांमध्ये मी पण आहे ना, की ते आरोग्य, ते सुख कोणाला मिळावं, मला सुद्धा मिळावं आणि सगळ्यांना पण मिळावं. वसुदैव कुटुंबकम. कबीर माहितीये तुम्हाला? कबीर काय म्हणतो, कबीरच्या एका दोह्यामध्ये बघा, लक्षात घ्या, कबीरचे एक 7-8 डोळे आपल्याला पाठ ठेवायचे एसे आणि इथिक्ससाठी. तो बसतोच, म्हणजे इथिक्सच्या 1-2 ठिकाणी आणि एसे मध्ये 2 पैकी एका एसे मध्ये. हे इंडियाला रिप्रेझेंट करणारी माणसं आहेत कबीर सारखी. कबीरचा एक दोहा ऍटलिस्ट आजच्या याच्यामध्ये लक्षात ठेवण्यासारखा, साई इतना दीजिए जामे कुटुंब समाय. देवा मला इतकं दे की ज्याने माझं कुटुंबाचं पोट भरेल. साई इतना दीजिए जामे कुटुंब समाय, मे भी भूका ना राहू और साधू ना भूका जाय. माझ्याकडे मदत मागायला आलेला माणूस सुद्धा उपाशी जाऊ नये, म्हणजे मी इतका कॅपेबल असावा की माझं आणि माझ्या कुटुंबाचं पोट मी भरेल, ऍट द सेम टाइम मी दुसऱ्यांना सुद्धा मदत करू शकतो. हे काय एक प्रकारचं कबीरने त्याच्या डोळ्यात सांगितलेलं प्रबोधित स्वहितच आहे, इनलाइटेड सेल्फ इंटरेस्ट आहे. ठीक आहे? अजून असं काही आहे का? जसं कबीर म्हटलंय तसं अजून भारतीय परंपरेत किंवा एखाद्या फिलॉसॉफीमध्ये जी तुम्ही ऐकली असेल इकडे तिकडे, त्याच्यात असं काही सांगितलंय का? लक्षात घ्या, ज्या वेळेला प्रत्येक सिलेबस पॉईंट आपण बघणार आहोत, प्रत्येक जे गोष्ट आपण बघणार आहोत, त्याला भारतीय परंपरेत काही आहे का असं बघणार आहे. ठीक आहे? तुम्ही आता इकॉनॉमिक सर्वे बघा गव्हर्नमेंटची किंवा काही बघा, त्याच्यात तिरुवल्लर असतात, कौटिल्य असतो, म्हणजे आपल्याला हे सगळीकडे करून बघायचं आहे. ठीक आहे? त्याचा आणि बीजेपी गव्हर्नमेंट असल्याचा काही संबंध नाही, की भारतीय परंपरा महत्वाची आहे आणि ती तुम्हाला काय करायची आहे, अंडरलाईन, अधोरेखित करायची आहे. आले लक्षात? असं आहे का अजून काही? बसवेश्वर माहिती आहेत? काय बसवेश्वरांबद्दल माहिती आहे? कुठले आहेत? कुठले आहेत बसवेश्वर, कुठले आहेत? मला वाटलं तुम्ही ते कबीर खान सारखं म्हणाल, भारत, इंडिया, असं कर्नाटक वगैरे काय नाही, ते भारताचे. कर्नाटकमध्ये त्यांचं काय होतं, कामाचं हे होतं. बसवेश्वर म्हटले की 2 टर्म किंवा 3 शब्द तुमच्या पाठात असायला पाहिजे. बघा, हे जे करतोय ना आपण बसवेश्वर, कबीर, हे काय आहे, पुन्हा एकदा परसेप्शन जनरेट करण्याचं काम आहे. की मी फक्त आता महाराष्ट्रामधून पेपर लिहितोय, मी तुकाराम आपोआप येणार आहे, ज्ञानेश्वर येतील, पण मग मुद्दाम काम केलं की लल्लेश्वरीला आणलं, बसवेश्वरांना आणलं, तर काय वाटणार आहे की मी त्या ओव्हरऑल सगळ्या इथला वाईडर स्कोपचा हे असलेला रिप्रेझेंट करणारा माणूस आहे. बसवेश्वरांचं 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या, अनुभव मंडप, सेकंड कायकवे कैलास, आणि तिसरं आहे दासोह. बाकी मला काही माहित नाही बसवेश्वरांचं, पण ऍटलीस्ट इथिक्स आणि एससाठी मला काय माहित असायला पाहिजे, या 3 गोष्टी माहित असायला पाहिजे, अनुभव मंडप, कायकवे कैलास आणि तिसरं दासोह. माहितीये कोणाला इतिहासामध्ये ऐकलं वाचलं असेल तुम्ही, अनुभव मंडप काय नावाचा प्रकार होता? सर्व जाती धर्मातील कोणत्याही प्रदेशातील माणसांनी एकत्र येऊन चर्चा करणं
असं त्याचं स्वरूप होतं. म्हणजे बेसिकली काय, ज्याला आपण तत्वज्ञान निर्माण करण्यासाठी चर्चा करणं, डिस्कोर्स करणं म्हणतो, ते एकत्र येणं. आणि याला कुठलंच बंधन नाही की तुम्ही या जातीत जन्माला आलात का, या धर्मात जन्माला आलात का. एक प्रकारे पुन्हा एकदा युनिव्हर्सल इन्स्टिट्यूशन स्थापन करण्याचं काम दिसतंय, की जी सगळ्यांना काय करेल, एकत्र आणण्याचा प्रयत्न करेल. कायकवे कैलास, काय वाटतंय बरं नावावरून, काय अर्थ असेल कायकवे कैलास? कायकवे कैलास, काही नावावरून गेस करा, वाटतंय का काही काय अर्थ असेल? असं चुकलं की दुगना लगान तिगना लगान असं काही प्रकार इथं नाहीये, त्यामुळे तुम्ही गेस करू शकता. आणि हे मेन्सला गरजेचं असतं बघा. कधी कधी आपण कितीही काही केलं तरी 3-4 प्रश्न असे असतात की ऑन द स्पॉट लिहायचं असतं. त्यावेळेला या गोष्टी तुम्ही थॉट प्रोसेस दिली त्याला तर मदत होते. पुढे हा मुद्दा मी सांगणार, पण इथिक्सचा आणि एसएचा अभ्यास हा बाकीच्या यांपेक्षा वेगळा का आहे? कारण तिथं फक्त तुमच्याकडे कंटेंट असेल तर तुम्हाला मार्क मिळतील असं काही सांगता येत नाही. त्यासाठी पुन्हा लिहिण्याच्या आणि तुमच्या विचाराची हे दाखवावी लागते. तर त्यासाठी सुरुवात तर करा. काय असेल बरं कायकवे कैलास? शिव असेल, बरोबर. का बरं शिव? कैलास. काय कवे याचा अर्थ होतो काम, शारीरिक काम. मी केलेलं शारीरिक काम हाच कैलास म्हणजे शिव, ईश्वर, ज्याला इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतो सिंपल याच्यात, वर्क इज वर्शिप. माझं काम हेच माझं काय आहे, शिव आहे, ईश्वर आहे. काय कवे कैलास, वर्क इज वर्शिप. असा महाराष्ट्रातला कोणता संत होऊन गेलाय का की ज्याने असं काही म्हटलंय? व्हेरी गुड. सावतामाळी, कांदा मुळा भाजी गिव्ह इट. फक्त बसवेश्वरांचं काय कवे कैलास हे वर्क इज वर्शिप याच्या पलीकडचं हे लक्षात घ्यायला पाहिजे. ते असं म्हणतात, हे काम महत्वाचं आहे, माझं काम म्हणजे काय, ईश्वर, पण ते काम कसं असायला पाहिजे, हॉनेस्ट. मी ते काम प्रामाणिकपणे करायला पाहिजे आणि ते कामाचं नेचर पण चांगलं असायला पाहिजे. मी चोरी करतोय आणि ते माझ्यासाठी शिव आहे असं नाही म्हणू शकत ना मी. सो काय कवे कैलास म्हणजे काय, प्रामाणिक काम आणि प्रामाणिकपणे केलेलं काम हा माझ्यासाठी काय आहे, ईश्वर आहे. आलंय का लक्षात? इकॉनॉमिक सर्व्हे मध्ये हा शब्द वापरला होता गव्हर्नमेंटने, काय कवे कैलास. कशासाठी वापरला होता? कारण भारतामध्ये ना असं संपत्ती किंवा पैसा निर्माण करण्याबाबत थोडा निगेटिव्ह अप्रोच आहे. तर आपण असं म्हणतो दारिद्र्याचं उदात्तीकरण केलं जातं. टाटा या नावाचं गिरीश कुबेरांचं पुस्तक आहे, त्याच्या प्रस्तावनेतच ते म्हणतात की भारतात काय केलं जातं, दारिद्र्याचं उदात्तीकरण, ग्लोरिफिकेशन ऑफ पॉवर्टी. एखादा समाज सुधारक आपल्याला बनियनमध्ये हाफ पॅन्ट मध्ये दिसलं की आपल्याला वाटतं की हा खरंच समाज सुधारक आहे. ते कैलास सत्यार्थींना नोबेल मिळालं होतं आणि त्यांचं घर दाखवलं होतं त्यावेळेला. ते म्हटलं लोक म्हटले 3-3, 4-4 मधलं घर असतं का, ते पण समाज सुधारकाचं, मग त्यांनी काय जंगलातच राहावं का? तर हे का दिलं होतं गव्हर्नमेंटनी त्या ह्याच्यामध्ये की बाबा पैसे, इथिकल वेल्थ क्रिएशन देशामध्ये झाली पाहिजे. नैतिक दृष्ट्या संपत्ती निर्माण करण्यात काही प्रॉब्लेम नाही, संपत्ती निर्माण करणं चांगलंच असतं, पण ते कसं व्हायला पाहिजे, नैतिक दृष्ट्या व्हायला पाहिजे. काय कवे कैलास मधून ते पण काय सांगतायत की तुम्ही काय करा, तुमच्या कामातून ती इथिकल वेल्थ क्रिएट करा. आपल्यासाठी या इनलाइटेड सेल्फ इंटरेस्ट साठी महत्वाची टर्म आहे ती आहे दासोह. आता दासोह काय की मी हे प्रामाणिक काम केलं ना इथे, त्यातून मला काय मिळालं, इन्कम, काहीतरी मोबदला मिळालाय. आता त्या मोबदल्यातल्या माझ्या गरजा भागल्या, माझी रिक्वायरमेंट भागली की मी काय करणार, बाकीच्या गोष्टी समाजासाठी देणार. 100 रुपये मला जमले, मला माझ्या पूर्ण गरजा 30 ह्याच्यात भागल्या, तर मी बाकीचे काही पैसे कोणाला देणार, गिव्हिंग बॅक टू सोसायटी जे आपण म्हणतो, दॅट इज दासोह. इथे तुम्ही स्वतःचा विचार करतच नाही असं आहे का, स्वतःचा विचार करतोय का आपण, येस. स्वतःचा विचार केल्यानंतर आपण काय करतोय, दुसऱ्यांचा पण विचार करतोय. मग याला बसवता येईल का दासोहला, प्रबोधित स्वहित मध्ये, इनलाइटेड सेल्फ इंटरेस्ट मध्ये? बसवेश्वर म्हटले की तुम्हाला 3 गोष्टी आठवल्या पाहिजेत. कोणत्या, अनुभव मंटप, काय कवे कैलास आणि तिसरं दासोह. कळलंय? ओके. म्हणजे कबीर प्रबोधित स्वहित सांगतो, तसेच बसवेश्वर सांगतात. अजून असं कोणी आहे का जे हे इनलाइटेड सेल्फ इंटरेस्ट वरती बोलतात भारतामधले? हे म्हणजे बघायचं आपल्याला, शीख धर्मातील नैतिकता त्याच्यामध्ये पण तुम्हाला दिसेल. दसवंद नावाची प्रकार आहे. जैन धर्मातील ओशो, जैन धर्मातला आहे. ओशो सगळ्यांचा आहे, पण मग तो जैन धर्मातला आहे थोडस आहे. ठीक आहे, आलंय लक्षात? असं साध्य करता येतं, म्हणजे एकदम एक्स्ट्रीम जाण्यापेक्षा काय करता येतं. ओके, बरोबर. हा मिडल पाथ आत्ताच्या कंटेक्स्ट मध्ये गरजेचा आहे का समजून घेणं? कारण आपला सगळ्यात प्रॉब्लेम काय झालाय, हा मोठा प्रॉब्लेम झालाय ना, इगोसेंट्रिझम.
सगळीकडे आपण काय करतोय, आपल्या हिताचा विचार करतोय. विंदा करंदीकर माहिती आहेत का? ते म्हणतात की माणसाला ना मीच्या उलट्या वेलंटीचा फास्ट प्रॉब्लेमॅटिक ठरतो. ही मीची वेलंटी उलटी झाली की आपल्यालाच काय होते, एक प्रकारे फास्ट निर्माण करते. मग तो इगोसेंट्रिझम इतका वाढला की आपण काय होतो, स्वतःच्या साठी प्रॉब्लेम क्रिएट करून घेतो. ठीक आहे, आलेत लक्षात ही टर्म? सो हे सगळ्याचं सांगण्याचं हे काय आहे की आपण एक इथिकल अप्रोच बघितला. तो इथिकल अप्रोच आपल्याला काय करतो, तो कुठेही वापरता येतो. ही झाली पहिली रिक्वायरमेंट विषयाची टर्मिनॉलॉजी. त्यानंतरचा दुसरा टप्पा आहे, समजलंय का सगळ्यांना? इगोइझम कुठे वापरता येईल? जिथे आपल्याला जस्टिफाय करायचं असेल की मी